उद्धव नांदताची गती कैसी, पक्षी विसरले पाळावयासी. उमरे रम्रती आकाशी गती, सर्वांची खुटली. ज्यावेळेस रामानं धनुष्य उचलले तर किती जर होतं, काहीच राहिलं नव्हतं. कसं फुलासारखं झालं. मग फुलासारखं झाल्यावर सहज उचलले. शंका सगळ्याच्याच भोवतालच्या ऋषीला रावण बसला होता सभेच्या एका कळला. कोण उचलतंय कोण नाही उचलला गेलं तर मी जिंकून येईन असा काही अभिमान होता. इथं बाळ तनू दिसला. जनकाला सुद्धा कोरं वाटलं. कसं उचल लेकराला. निवड 16 वर्षाचं बाळ होतं. सगळं जग बघू लागलं. कशाला जनकान पण केला असल. हे काही मनुष्य रामाचा सीतेचा जोडा लागणारा उगा लागला. पण जे सगळ्याचा संशय होता ते रामानं संशय सोडविण्याकरता प्रत्यक्ष उचलले. जनकाला संशय होता. विधी माणसाला संशय होता. बाकीच्याचा संशय होता. धनुष्य उचलत नाही. रावणाला गोष्टीले रामाला कसं उचलेल. बरं हे देव होते हे कुणाला कळलं का? हे कुणाला कळलं नाही. रामापायी धनुष्य फुलासारखं हलकं पुट होऊन बसलेलं होतं आधीच. मग देव दोघांचे एकूणाची भक्ती करत होते. दोघाला सहकार्य होते. धनुष्य उचलल्यावर कड वाजलं तर काही कुणाला बामणाला बेव झालं. पशु पक्षाला बेव झालं. उठून पळायला सुरू केले. व पशु पक्षी झाडावरले. टाइम कमी आहे. काय झालं सांगितलं माझं काय म्हणतो एकच तेवढं सांग. काळे प्राण्याचा घ्यावा प्राण, काळ पळाला नादोभेन. आरता येथे मारिता कोण, काळा कर्षण श्रीरामे. अहो का मागे लागेल काय? काळा दर्शन देणार श्रीराम आहे. काळा सुद्धा बेवाटासारखं अशी रामाची ताकद आहे. चाप खंड पडता बुडी, शेष अत्यंत तडफडी. बाराची दाढी तडाडी, उभे गाठी स्पृष्टी. हो सृष्टी म्हणजे एकच झालं. कर वाजलं. शेषाला वाटलं काय आवाज आला की सगळ्या सृष्टीला वाटलं काय आवाज आला की सगळे घाबरले. ऐसी दडपली प्राप्त पाताळे, उंच वळली समुद्र जळे. शेष शयन पै अंधोळे, केले कुळाचे पै कापती. अहो सगळं चाप मोडला. सगळा आवाज झाला. सगळे सृष्टी जर घाबरले होते. ते माणसाला झोप लागली. चटकून उभारले. एवढा आवाज कसा झाला म्हणजे. दिवी कंप भूमी कंप, सत्यलोकी चळकाप. रामे भागिले शिवचाप, ती प्रताप तीही लोक. हो राम म्हणे प्रताप हेच महादेवाचा बाण मोडले. आता न जाणू काय होत की महादेवाचं त्याच बाण लागतं की कैलास लोकांना सुद्धा वाटलं बरं झालं नाही. महादेवाचा चाप त्या ह्याला वाचा म्हणले दिलेला त्या राम आम्हाला दिला होता. त्यानं मोडलं. काय होतं घाबरले. जनक आणि विश्वामित्र, राम सुमित्र याचेची सावधान नेत्र. येर सर्वत्र मूर्छित. अहो सगळ्याच्या मूर्तीवर सावधान करतो. एक विश्वामित्र एक जनक राजे. कसं विजयवतीला बेवत वाटलं. सगळ्याला बेव वाटलं आणि मूर्छात पडली. या चौघही वेगळी, सावधान पाहे जनक बाळी. देखोनी राम प्रताप बळी, उतावळी. सगळे होते. बरी आधी माया शक्ती होती कोण? सीता. येणं म्हणजे तटच कसं मोडते काय नाही. सगळ्याची इच्छा ऋषीवर सुद्धा होती. जानकी रामाला देव आणि जानकी तटच बघू लागते. आता उठावं का जमान उठावं. शिवचा पांचे मनोगत, राम हस्ते मी परत मुक्त. कडकडात नव्हे व्यर्थ, चाप गरजत स्वान. माणसं तरी बोलते बरी कृपा त्याची. शिव बंधनचे काम आले. रामाच्या हातून मला मुक्ती मिळाली. आणि राम म्हणलेला मुक्ती होत्या. आणि त्याच्याच हाताने म्हणले मुक्त केले राक्षसा.
कपी कुळी उजाडले असला प्रताप राम आहे आणि त्याच्या हाताने जर मला मोडलं तर आता किटकिटच नको म्हणजे असं धनुष्य लोखंडाचं होतं का लाकडाचं होतं. माणसं असून देव म्हणणार की लाकूड म्हणाले माझी मुक्ती झाली. आनंद नादाती उद्धव नांदे दुमदुमले वैकुंठ तेने कोंदले कैलास पीठ नांदे हे म्हणजे काय मध्ये लोकांचा आवाज आला, वैकुंठ लोकांना घाबरले, पाताळ लोक घाबरले. एवढा आवाज कुठं असतंय का म्हणले, करोड एवढी इजचा बी नाही ना, काय भूकंप झाला का असा आवाज आला. चापने मुक्त आनंद गहिवर तेने उलथला क्षीरसागर शेषयनानंद फार. काय नक्की म्हणले सूर्याचा ताप झाला असेल आणि समुद्र उचुंबळला असेल त्यांना आवाज झाला का, संशय म्हणाल जसा येईल तसा करू. राम प्रताप आनंद द्वार आकार आकार मकार आनंद कोंदला धर्म माळ. सगळ्यांना आनंद झाला, रामांचे मान बोलला. सगळ्यांना म्हणजे आता शिके रामाला माळ घाला काही हरकत नाही असं सगळ्याचं मुलगा झालं. लागता श्रीरामाचा हस्त शिवचाप झाले परममुक्त दोही मुक्तीचा अर्थ रघु श्री रामाचा हात लागला त्याच त्याचं धनुष्य म्हणाले निमुक्त झालो. शिकेला आनंद वाटायलाय आता आपणाला माळ घालायला जमलं. बसलेल्या लोकांना वाटायलंय रामानं धनुष्य मोडला आता काय द्यायला हरकत आहे, कोण मोठून काय अभिमान बसल ते सगळ्याचा अभिमान गेला, आनंद झाला. लागता श्रीरामाचे चरण सध्या मुक्त होती पाशान त्याची हस्ती चापग्रहण. रामाच्या चरण लागल्या म्हणजे पाषाणाची मुक्ती झाली, आईला उदारली. या म्हणजे चापाची काय थोडकी आहे म्हणले काय सहज मुक्त झालं. करिता राम नाम स्मरण जडासी मुक्ती बरी आपण त्याची हस्ती चापग्रहण मुक्ती. राम 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 जर म्हणलं म्हातारी असू द्या तरणी असू द्या देवाचं चिंतन झालं की म्हातारीला तरुणपणीचे मग गेलं त्या आनंदाने वागते. मग त्या धनुष्याची काय किंमत आहे, सहज मोडले. शिवचापा परम मुक्ती जनका संशया विनिमुक्ती जनकी लोचना नित्य तृप्ती ते श्रीराम मूर्ती स्वयंवरी. हो श्रीराम मूर्ती बघितल्यावर सगळ्याचा आनंद झाला, चापाला आनंद झाला. आणि जनकाला वाटलं तर एवढं जवळच्या किती माणसं लावून ओढून आलं. रामाला कसं संशय फिटला, जनकाला आनंद वाटला. न तरी उचलाव कुणा असं रावणाचं म्हणणं होतं, सगळंच मिटलं म्हणले. रावणाची निर्मुक्ती अशा पाशिन शेन निवृत्ती राजभिमान नित्य मुक्ती ते श्रीराम मूर्ती. म्हणजे कसं रावणाच्या हाताने आपल्याला जर मोडलं तर मुक्ती मिळते का, मिळत नाही. मग सज्जनाच्या घरच्या बरेच घ्यावे मग राम होती, रामाच्या हाताने मोडल्यावर मुक्ती झाली म्हणून धनुष्य मूर्कुलाला मला मुक्ती मिळाली म्हणून. वेदानुवाद वचना मुक्ती शास्त्रानुवाद युक्ती प्रयुक्ती जानकी लोचन दशानी मूर्ती ते श्रीराम. ही आधी जानकी म्हणजे लक्ष्मी होते, राम राम होते पाय लक्ष्मीच्या हाती. जानकीचा अवतारच म्हणले आपण आधा किलो पुढे लक्ष्मी बायको असता मला कशाला करू, दोन्ही एकच यायचा ना. येणं काय म्हणले जगाचा संशय होता, उचलील का करून घेईल का याचा आधीच होतं. बरं जगवाणी किंवा वेदवाणी केलेली जे काही काम आहेत ते वेदाने किंवा शास्त्राने मान झालेलं योग्यता असत्या यावेळी म्हणले. जनसमुदाय संदेह निर्मुक्ती सुरस समुदाय बंधु मुक्ती भक्त तापनी जनकाला काही म्हणजे पण केलं का नाही, आपलं चुकलं का माणसाला पण जनकाला बी आनंद वाटला रामानं उचललं. नाही सगळ्यालाच वाटलं जे काही नियम केलता ते रामानं
करून दाखवले. पण आता काय आहे, सगळ्याचा संशय फिटला. देखावया भाग कैसे सकळा अंध पडल्या त्याच्या डोळा जनक बाळा सुख भोगी. म्हणजे सगळ्याला वाटलं होतं जनक बाळी रामाला देव. आता ही सगळ्याचा जे संशय होता ते डोळ्यानं बघितले, रामन मोडला. आता कोण मोगील रामा सुख, जनक बाळी भोगील म्हणजे. श्रीराम सुखाचा सोहळा देखोनी जानकी निवाडी डोळा त्याचे कंठी घालावया माळा उतावेळी. ओ जानकीला आधीचा आनंद होता आणि आपल्या डोळ्यानं दोनशे बाण मोडलेला बघितले. आता काही हरकत नाही. लौकिकाची सुद्धा काही कळलं तर बी लौकिकाची लाज असते. मोप सगळंच आहे, पण त्याला नीती कशा पहिलवल्या जगामध्ये महान माणसामध्ये अक्षदा टाकल्या, पण वागायला नीती आहे हे शिकेला कळलं. आता काही हरकत नाही. सगळ्याच्या डोळ्याचा देखता धनुष्य मोडले. आता जाऊन आपण माळ घालावं लागतंय असा विचार शिकेने केली. चापभंगाचे नाद कोटी शैन शैन शमले नभाचे पोटी चैतन्य चैतन्य नोपलब्ध जोली सृष्टी. जमल्यावर काही माणसं जमले, काही सैनिक असत, काही ऐकणार असेल. कुठला नादाला काही नाही असे लौकिक बक्क जमले बघायला का झाले म्हणून. जन झाले सावधान सभा बैसली स्वसस्थान देखून या धनु भग्न विस्मित मन. सावध झाले बघितलं चमडे दंशाचं खंड झाले. सावध चिकडी उभे झाले. गेला जनकाचा संदेह राम तुर्वळी महाबाहो झाला सर्वार्थी निसंदेह जाणून राव. राम जे संशय होता मोठा जनकाला, यानं काय उचली ऋषीमध्ये बसलेलं पोरग दिसलेलं सगळ्याच वाटला कसं उचलत असा काही संदेह होता की जनकाचा संदेह गेला. पण सगळ्यालाही वाटत होतं की रामाला का उचलतं का. सगळ्याच्या डोळ्यात देखता रामानंदचे मोडले. जनक अत्यंत उल्हासेसी हरिके बोले विश्वामित्रासी राम दशरथिले सूर्यवंशी पूर्वी बहुत ऋषी सांगितले. जन्म कशा पाहिजे कुणाला कळाले, देवाना अवतार घेतला ते कुणा कळ. राम म्हणले दशरथाचं पोरग. मग धन्य म्हणले केलं. आनंद वाटला विश्वामित्राला. यानं काय जनकाला आणि विश्वामित्राला जाऊन विचारलं कुणाचा आई पोरग, तर दशरथ राजाचा आहे. बरे आनंद झाला की कोण आहे कुणालाही ओळख नव्हतं, फक्त विश्वामित्राला ओळख होती. निज देखे अत्यभूत चिंत्यानंत अति समर्थ दृष्टी देखली इथभूत प्रतापवंत. सगळ्यांना दर्शन बघितले म्हणजे किती निराळी राय कसला राम आहे असं सगळ्यांना बघितले. जेने शिवांचे कोंदड आवळी का केले दुखंड श्रीराम प्रताप प्रचंड काळे मोठा श्रीराम निघाय ताकदवान आहे. शिवाचं धनुष्यबाण सगळ्याच्या डोळ्यात देखता संदेवताचे संध्याची पिटली गाठी. पूर्ण न भरता कानाडी हर चाप भंगले कडाडी त्याच्या प्रतापाची ग्रोढी रामाच्या प्रतापाची ग्रोढी कोण वाढावं. रामाची प्रताप पुन्हा वाणावं कुणालाही वर्णन विना गेलं. असले राम युद्धी एवढे राम शक्तिवाद एवढे सगळ्याच्या देखता धनुष्याचे तुकडे बघितले. जनक कुळीचा कुळात्मजा होईल श्रीरामाची भाजा तेने वंशासार्थक माझा हा धर्म तुझा. आता हे पुढल्या काय सांगतील म्हणले जनकाचा वंशावळी कशी आहे. आता सीता तर जिंकली आहे, पण जनकाची वंशावळी रामाची वंशावळी पुढल्या आधीमध्ये एकोणेकाला वशिष्ठ गुरु सांगतील, तिकडे गौतम ऋषी सांगतील, असं सगळ्यात संदेह फिटल. विश्वामित्र तू धर्मात्मा तुझे निधर्मे भेटी श्रीरामा तुझे निकृक्ती सर्व कर्मा राम परमात्मा मजर धय. मग कुणाला जनकाला वाटलं
म्हणजे विश्वामित्रा तुझ्यामुळं हे सगळं झालं. रामचे आमची काय भेट होतीच म्हणजे कसं तू आणल्यास मुळं म्हणजे सगळं जे काही होणारे आहे वस्तू ते घडवून आणलास म्हणजे. तुझे रूढ नाम विश्वामित्र परी तू माझा परममित्र राम परमात्मा परम पवित्र सुधरधय सुरधय जनकाला वाटलं राम परमात्मा परमी आहे बट तू विश्वामित्र म्हणजे ही दोघांची भेट केलास. तू तुझं नाव विश्वामित्र आहे, खरंच माझा मित्र आहेस जनक राजा म्हणाले. माझा पूर्वकृत संकल्प सीता मूल्य प्रताप चाप तो तोचा केला निर्विकल्प. मला जे काही कल्पना होती का नाही रामधनच उचलेल का ही जगाला सगळ्या कल्पना होती का नाही कल्पेची निर्विकल्प झाली म्हणजे कुण्या तुझ्यामुळे म्हणजे विश्वामित्रा असं एकाला बहुमान दिलं. सोयवरीचा पण कठीण राजे भंगले सह श्रीराम राजे भंगले रावण त्याची श्रीरामे वाहिला गुण सीतावरण. सगळे राजाला आश्चर्य वाटलं तर काय असला एवढा धिपारच्या धिपार रावण कैलास हरविलेला एवढा मोठा रावण रावणाला धनुष्य उचललं नाही. काही सभेत बूड लागते आता कोण उचलतय कुणाला उचलतय ही काही संदेह वाटला. हे संदेह म्हणले तू सगळ्याचा काढला विश्वामित्रा धन्य माझा तू मित्र आहेस माझा संशय दूर झाला. सीतेशी श्रीराम भ्रतार कार्य करिता विश्वामित्र भले जानसी ब्रह्मसूत्र अति पवित्र ऋषीला माहित जे काही ब्रह्म होता ते माहित होतं. विश्वामित्र कार्य सुजीला घालते असं सीतेला माहित होतं. असं सगळ्याला कुणा बाकीच्याला काय माहित होतं. बरं या संदेश फिटला. विश्वामित्रे चरणी माथा ठेवून जनक होय बोलता प्राण परिसा पडती सीता. लगेच विश्वामित्रा जाऊन काय विश्वामित्राच्या जाऊन चरणावर माती ठेवला आणि आता ती दिनता काय बोलतो नाही का. आजी माझा याग सकळ आजी माझे पावन कुळ आजी सीतेचे भाग्य अनुकूळ. आज माझे फुटले कोडे भोवता जन्माचे साकडे द्वे म्हणजे विश्वामित्रा तू फेरलास म्हणून त्याचं पाहिलं. माझी कन्या गुण सगुण सीता केली रामार्पण विश्वामित्र तू सज्ञान वेगी लग्न. म्हणजे माझी कन्या म्या कुणाला देव कसं करावं कसलं मिळ असं माझा विचार माणसाला वाटतंय की हो. पण ही सगळा संदेश फेडलाच धन्य विश्वामित्रा म्हणले. ऐसे जनकासी विनवनी विश्वामित्रे ऐकोनी बरवे म्हणोनी प्रतिवचनी उल्हासोनी बोलिला. असं विश्वामित्राची याची जनकाची ऐकून विश्वामित्र वाटला धन्य धन्य जनका तू. ऐकोनी ऋषी रायाची गोष्टी सीता गज पेरिला घडघडटी माळा घालावया श्रीराम कंठी आली गोरटी. असं या ऐकली शिट्टेनं बसून सगळंच वशिष्ठानं काय विश्वामित्रानं बोललेलं आपल्या बापानं बोललेलं आता काय हरकत आहे म्हणजे गोष्टी ऐकली. आणि जनक बाळी सज्ज झाली कशी आता रामाच्या कंठात माळ घालायला हरकत नाही. जे सीतेने मनी होते त्याची केले रघुनाथे वेगी वरावया त्या आते. आपण ऐकत की लावली शिशुपाळा घातली गोपाळा मग शिक्षेला माहित होत आपला रामाशिवाय पण म्हणून दाखवायचंय का जगाचं लोकी काय करता मोहन धरून बसल ती तिने उल्हासून निघाली. घेऊन चंद्ररत्नांची माळा आनंदे आली जनक बाळा देखता सकळी का भूपाळा घाली गळा. सगळे बघू लागले आता काय बघायचं करताय रामांदनचे मोडले मग मागायला काय हरकत आहे का. बट सगळे लोक बघू लागले टकमक आता कशी माळ घालते. होता डोळे भेटी लाज विराली उफराटी आनंदे ओसंडली सृष्टी सुटल्या गाठी. आनंद झाला सृष्टीला
आणि आता सीतामाय रामाच्या गळ्यात माग आली लांबून लांबून बघू लागते बरं आता डोळ्याची डोळ्या होता दृष्टीची द्रष्टा मग आनंद किती होईल पोटी सेवेची पाहे सावधान डोळिया डोळे झाले वरण प्राणी प्राणा परिणयन लागले लग्न जीवी शिवा चापे बिरामी मानांतु मध्यनाप तपे आदित्यो सीतावरावया रघुनाथू वाला भिजितू अहो म्हणजे लग्न कसं चाप भंग झाला की लग्न लावायचं आधीच बोलणं होतं मग ती चाप भंग झाला मग ती माल बी घातली दर्शादर्शी लगन होऊन गेलं म्हणजे आता पाणी करा सोहळा करा काय आनंद करायचं ते करा लग्न घटिका पाहे भास्वत वाचा राहिल्या निज मौनात सुबोध धावे धाव सांगत काळ वाचतीत दोन्ही लगन जमलं सगळंच माळ घातली पण आता लगन घटका लगन मुहूर्त किती वाजून कसं लावावं हे लुकी करता अजून शिल्लक ठेवलं धनुर्भगाच्या गजरात अंतपट निर्मुक्त भावार्थ ओम पुण्य सांगत वेगी रघुनाथ धनुष्याचा भंग झाला ओम नमो शिवाय ओम नमो रामा हे भावार्थ कसं सीतेचं मनोगत रामाला करून घेऊ रामाचं मनोगत सीतेला करून घेऊ नाही सगळ्या जनतेचं मनोगत होतं सीता रामाला द्यावी ऐसा समय साधुनी उचित सांडोनी उभय पक्षार्थ करोनी अभिमानाचा अंत सीता रघुनाथ विरियेला म्हणजे काय म्हणवतं का नाही कोणचा आम्ही एवढे बळवान आम्ही एवढे शहाण्या असं काही लोकांना वाटलं तर नाही कोण उचले अहो हे गर्व होता ते नाहीसे केला मग गर्व नाहीसे झाल्यावर देवाला माहिती नीती लावलती हे कळाल तर नीतीनंच लग्न करावं लागतंय माळ घालावं लागतंय मग माळ घातल्या कशाला बघायचं आहे बरं सोहळा करायचा होता असा विचार सगळ्याला माहिती होता येरा येरा पाहता ती प्रीती सुटल्या चिन्ह हा ग्रंथी निज ऐक्याच्या बहुल्या प्रती दोघे एकोणेकाला बघितलं म्हटलं काही द्रष्टादृष्टी झाली अहो याला आधी सीते नाही केली किती दिवस हिंडणार आहे परशुरामा 200 बैल उचलतंय का सीतेला माहित होतं यानं मला तसं सोडून आपला आपण एकलंच हिंडार येऊन त्यानं म्हणून धनुष्य उचलली ती धनुष्याचं बंद करून त्या परशुरामाला सांगितलं धनुष्य मोडलं लगन लागलं संशय नाही पण लुकी करता सगळं आता म्हणजे विधी करते ओ हरे पाहतास परस्परा नोवरी माझी दिसे नोवरा नोवरी अंगी दिसे सुंदरा विरले वरा सगळेचे सगळे बघलाले म्हणजे काय नवरा नवर शोभून दिसणार म्हणजे सीता श्रीरामी घालता माळा ते क्षणी त्याची कळा रावण विरले अवंकळा निधळे सीतेने चटकन रामाला माळ घातली रावणाला वाटलं आता पण होत ते जिंकले आपण काय विचार केलतो जमना गेल तर मी सगळ्याला मारून मी करून घेत होत अपमान झाला हिंकळा तोंडावर आली आता आपण गपचे उठून जावं लागतंय मला रावण अवकळा वैसता पाठी रावण अपमानाची सृष्टी राम प्रताप देखता दृष्टी रावणाच्या पोटी धुक धुक म्हणजे एवढं जगता हे काय संशय होता का नाही कोण उचलायचं म्हणून ही संशय तरी पळाला मग राम कथा ऐकल्यावर रामाच्या पुढे कुणाची ताकद होते का नाही म्हणला आता जे काही नियम होता ते राम म्हणजे याने केला रामाने केला आता आपलं काही चलत नाही असा 9 वर्ष उकाजोर काढला विजयी झाला रामचंद्र हरिकेनाचे विश्वामित्र धावनी ऋषीचा स्वानंदे तुम्ही कसं छान पण सांगाल आम्हाला
घंटाभर येत नाही, 15 मिनिट बाकी आहे आणि उगाच वर काढायला येत. कसल्या वयाचा काल एक वय राहील ती सांगायची कसं कसं करावं काही सुधारणा. एक वय तुम्ही सांगाय का नाही म्हणजे एकच वय उगा भावार्थ सांगायचं होतं. वा रे वा, म्हणजे तुम्ही शहाणे सगळे. सांगून घ्या, मी येत नाही उद्यापासून, तुमचं तुम्ही करून घ्या. आय बरं आहे म्हणावं, सांगून आलं की असं म्या पाहिजे नाही की. आणि मला माहिती आहे की मग तुम्हाला काय करायचं जाग राहून का तुम्ही करू लागा येता. 15 मिनिट बाकी आहे अजून. 9:30 जा जाऊ दे उगा प्रत्यक्षाने विजयी झाला श्रीराम हरखेनाचे विश्वामित्र धावणी ऋषीचा संभार तत्पर्य आनंदे एक रोडके एक बोडके एक ते केवळ सुडके अवघी नाचती हरिके सीता रघु टिळके पद्मिनी स्वानंदे नाचती अवघे झेलती गोपी चंदनाचे रखे धोत्री झेलती धडपडते सीता राघवे परिणिवया. मला भजन करताना मला बक्कळ येऊ बक्कळ मला देवाची तिसरा आहे बघा. आनंदे नाचते आगवे झेलते गोपी चंद्राचे धोती बोलकी घडला पावे सीतारावे पर गेली एको वाळता वस्त्र एको वाळता जुनी धोत्री एको वाळता दर्भ पवित्रे सीतारामचंद्र जिंकिली एका वाळता कपिनी एको वाळता कुशासनी एको वाळता कृष्णाजीला रघुनंदन निज विजयी मंत्री गर्जता ऋषीश्वर स्वर्गीश्वर वरी जय जयकार सुमनाचे वर्षिती संभार रामचंद्र निज विजयी सुखाची अति तातडी देव उठीनले लवड सवडी उभविती हरिकाची पैगुडी राम बांधवडी सोडविल जनकाच्या महाद्वारी त्राटल्या निशान शेरी गगन गर्जे मंगळतुरी जय जयकारी निज गजरे विश्वामित्र उल्हासता रती वावल्या राम सीता भेटावा दशरथा होय निमता सवेग सीता जिंकिता पण उल्हासेनाचे लक्ष्मण श्वांत दूर धरून पूर्ण रथारोहण त्याने केले विश्वामित्राच्या अधीन श्रीराम सीतेचे गमन देखोन जनक झाला लीन घाली लोटांगण ऋषीराया विश्वामित्रा तू गुरुत्वे पूर्ण स्वयंवरी केले सीतावर आता करावे पाणी ग्रहण विधियुक्त लग्न ऋषीवर्या जनक म्हणे विश्वामित्रा उभे पक्षी तू स्वयरा जाणून शास्त्र विचारा येते अवधृदारा राहावे जनकाची निज कांता सुमेधा सती पतिव्रता तीही पाहे धावी रघुनाथा वामागे सीता बैसोनी अनादे दशरथ उपाळा करावा संभ्रमे 16 सुख द्यावे दोन्ही कुळा ऋषी निर्मळा कृपाळवा ऐकोनी जनकाची विनंती कौशिक सुखावाला चित्ती राहाविला सीतापती ऋषी पंक्ती समेत धनुर्भंगे सीतावरण समूळ झाले निरूपण आता राम सीता पाणी ग्रहण लग्न विधान अवधाना एका जनार्दना शरण प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण पुढे रसाळे रूपन श्रुते सध्यान परिशोत स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे का कार्तिकाय धर्म गती सध्याय नाम विश्वोदिताध्याय गोढा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचितारा तुळगोरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुगड शोभतोरा रुंदतीने पुरे चंदी गागरिया माळा
जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ स्वर्ण वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटला ईश्वरा संकटी पावे निर्वाणी रक्षावे सुरोर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे श्रवण मात्रे मन कामना पूर्ती जय देव सूर्य समकांती श्रीरामा सुमित्रात्मज सुख कामा भक्त जन मानस विश्रामा कौशल्यात्मज पूर्ण कामा कौशिका ऋषी घेऊन जाता कौशिका ऋषी घेऊन जाता कार्तिका मरण यज्ञ संरक्षण नमिती नगर पावलासी जनकात्मजा होसी आरती राम पायासी जानकी वल्लभ रायासी आरती राम के कठीण पण केला मिळवून सगळ्या भोपाळा आडवण नोयची कोणाला पाहुनी त्र्यंबक धनुष्याला आतीतर गर्विष्ठ सिकंदर आतीतर पराक्रमी प्रचंड तापटो निदंड वाको दंड आपला रावण धरणीसी दैत्य समदाओ प्राणासी आरती राम पायासी जानकी वल्लभ रायासी आरती राम गणवरहित हो रावण मरे मद सोडविल कोण रामे लावून विज चरण केले धनुष्याचे खंडन जनकात्मजा घेऊन माळा जनकात्मजा घेऊन माळा गालिती गारवी कुळट्या नमित वेळव्या श्रीरामाची रायाची आरती राम पायासी जानकी वल्लभ रायासी आरती राम सत्राने कर्ण सिंधुजय गगनी कडांडे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरांना निशाचर ते झाल्या पळणी जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृपंता जय देव तुमचा पाताळना प्रतिशब्द तत्ना तत्ना कडांडे रामे रामदास शक्तीचा शोध देव हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृपंता जय देव उठला प्रतिशब्द तला देवीरवाडे कडाले छेद रामे रामदास शक्तीचा शोध जय देव हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृपंता जय देव आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तोरी जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नामसार वेद शास्त्राचे बोल संसार मुक्तनाश महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तोरी सद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता शेवटी चिंता धन्य पुरे गुण गाता एकनाथा त्रिभुवन तोरी सद्गुरु जगन्नाथ गाली लुटावन डोळ्याला पाणी प्रमाणित आनंदानंद पूर्ण भायो विठ्ठल रुक्मा ठोपार विठ्ठल ठोपार कुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम हनुमान की जय
आता विश्वात्मके देवे ओशोनी मत द्यावे पसाय दान हे दया सत्कर्मी रती वाढो दुरितांचे तिमिर जाओ तो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात ईश्वर निष्ठांची मांदी आळी चला कल्पतरूचे हरव बोलती जे अर्णव पियुषांचे मार्तंड जे तापहीन किंबहुना सर्व सुखी भजिद्वादी पुरके अखंड विशेष लोकी तमने श्री विश्वेश्वराव येणे वरिज्ञान देव सुखिया झाला हरि ओम तथा सुता तुता पुंडलिकावर्त विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय।